देशामध्ये इंधन टंचाई आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे नागरिकांची आता इलेक्ट्रिक वाहनांकडे जो आहे ती वाटचाल सुरू झालेली आहे। हिंगोली शहरातील एका इलेक्ट्रिक वाहनाच्या शोरूमवरती मी आहे आणि या ठिकाणी नागरिकांना आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना चक्क वेटिंग करावी लागत आहे। माझ्यासोबत हिंगोली शहरातील इलेक्ट्रॉनिक वाहन विक्रेते आहेत। आपण त्यांना विचारूयात की नेमकं इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना नागरिकांचा आता कल कसा वाढलेला आहे, मागच्या 15 दिवसाची आणि आताची परिस्थिती कशी आहे, किती गाड्या सेल आउट होत आहेत। मागच्या 15 दिवसाची जर आपण परिस्थिती बघितली तर आपण बघितलं की पूर्ण आपल्या देशात भरपूर ठिकाणी पेट्रोलचा आणि डिझेलचा तुटवडा आपल्याला जाणवत आहे। त्यामुळे जेवढे काही ग्राहक आहेत त्यांनी भरपूर पैकी आपलं EV मध्ये कल घेतलेला आहे। जसं की आम्ही जनरली महिन्याला 40 ते 50 गाडी विकायचो, पण आता डिमांड डबल झालेली आहे, सप्लाय त्याच्या कंपॅरिझनमध्ये कमी आहे। तर जवळपास 70 ते 80 गाडीपर्यंत आम्ही या मागच्या 15-20 दिवसात सेल केलेली आहे। आणि एकदा जर आता एखाद्या ग्राहकाला गाडी घ्यायची असेल तर त्याला किती दिवसाची वेटिंग करावी लागत आहे। आता जर कस्टमरला गाडी घ्यायची असेल तर जवळपास 8 ते 10 दिवसाचा वेटिंग पिरियड आहे। काही गाडी उपलब्ध आहेत, काही मॉडेल्स उपलब्ध आहेत, पण काही जे रेग्युलर चालतात ते मॉडेल थोडंसं आणि कलर ऑप्शन्स काही भाव वाढलेले आहेत का इलेक्ट्रिक गाड्यांचे। जर तुम्ही बघितलं असेल तर आता पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढलेले आहेत, त्याच्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा वाढलेली आहे। तर जवळपास 2 ते 3 हजार रुपये प्रत्येक गाडीमध्ये इन्क्रीमेंट आहेच। तर आपण जर पाहिलं तर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली आहे, इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती देखील वाढलेल्या आहेत। मात्र तरी देखील पेट्रोल पंपावरील रांगेमध्ये लागण्यापेक्षा इलेक्ट्रिक वाहनांचा पर्यायी वापर करण्याकडे हिंगोली शहरातील नागरिकांचा कल वाढलेला आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली।